मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना गोळ्या घालत जीवे मारण्याची धमकी कराड समर्थकांनी दिली। संबंधित कॉल रेकॉर्डिंग मध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलतोय, त्यात जरांगेंना थेट गोळ्या घालून जीवे मारणार असं म्हणतोय। साम टीव्ही मात्र या ऑडिओची पुष्टी करत नाही। जरांगे पाटलाला काय जरांगे पाटलाला कधी गोळ्या घालायच्या हे मला सांग। तू घालणार आहेस का? मी स्वतः वैयक्तिक घालतो। मी माझं नाव दे आणि बातमीमध्ये पेपर मध्ये बी दे, माझ्या मी जरांगे पाटलाला जीवच मारतो। बर चालतंय। हा चालतंय ना? तुझ्या मनाने तुझं दैवत नाही, तुझी जाती इकडे, त्याच्यामुळं तुझं दैवत नाही ना। तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांभाळलं नाही, त्यांचा अभिमान नाही तुला, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाही। फक्त मला सगळ्या महापुरुषांचा अभिमान आहे आणि मला पाटलाचा बी अभिमान तुला आहे। फक्त जरांगे पाटलाचा अभिमान आहे ना। तुझ्या गोळ्या जर नाही घातल्या तर धान्या मुंड्या नाही म्हणायचं। हा, धान्या नाही मुंड्या म्हणायचं, चालतंय धान्याच म्हणायचं, चालतंय पण धान्याच म्हणायचं। हा, धान्यात असतो, चालतंय। वाल्यात असतो, ठेवू का? एवढं लक्षात घे। ठेवू? हा, ठेव नाही तुमच्या नाही जर गोळ्या बाहेरून काढल्या तर बापात फरक। चल, चालतंय मी बोलतो तेवढंच खरं, चालतंय। खरं होतंय का नाही तेवढंच बघ। तर हा काय म्हणतोय ऐकलं का तुम्ही? हा कराडचा कट्टर समर्थक आहे। हे म्हणतोय जरांगे पाटलांना गोळ्या घालून ठार करतो म्हणतोय। तर ह्यानी काय केलंय माहितीये का? ही गोळ्या घालणार, पुन्हा गोरगरिबाला दमदाटी करून खंडणी गोळा करणार, लोकांचं गोरगरिबाचं संसार उद्ध्वस्त करणार, लोकांच्या आया बहिणीची कुंकू पुसणार। ह्यानी ह्या लोकांनी लायसन काढले, लायसन, आणि जरांगे पाटलांना जीव मारण्याचं कट रचायचं। त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग एवढं जरी प्रूफ दिलं प्रशासनाला सुद्धा, किंवा फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्याला सुद्धा जरी दिसलंच असेल ना, पण एवढं त्यांनी पण असं काही इतकं मनावर घेतलं नाही ना। कारण म्हणून ह्या लोकांनी लायसन काढले, जरांगे पाटलांना गोळ्या घालतो, जरांगे पाटलांना मारण्यासाठी कट कारस्थान करायचं, लोकांचे संसार उद्ध्वस्त करायचं, गोरगरिबांचं खंडण्या गोळा करायच्या। असं तर जरांगे पाटलांनी केलं नाही ना। मग जरांगे पाटलांना कशासाठी तुम्ही गोळ्या घालणार, कट कारस्थान करणार? आणि फडणवीस सरकारला दिसत नाही का? सोशल मीडियावर ही सरळ सरळ म्हणतो, ही कराडचा समर्थक, तू माझी बातमी टीव्हीला दे नाहीतर पेपरला दे, ती भेट नाही। कारण का? ह्याच्या मागचा आक्का मोठा आहे, ह्याच्या मागचा आक्का मोठा आहे, म्हणून ही लोक म्हणते ती तू टीव्हीला दे नाही तर पेपरला दे, मी जरांगे पाटलांना गोळ्या घालणार का? तर त्यांच्या आकाच्या जीवावर उड्या मारतोय। आणि ह्यांचा आका कुणाच्या जीवावर उड्या मारतोय? राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की आतापर्यंत आम्ही मराठ्यांनी बरंच काही सहन केलंय, की जरांगे पाटलांना जीव मारण्यासाठी कट कारस्थान रचलं गेलं, आणि नार्को टेस्टसाठी ते जरांगे पाटलांनी अर्ज सुद्धा दिलता, तरी सुद्धा ह्या धन्या मुंड्यांना नार्को टेस्ट केली नाही, किंवा त्यांनी अर्ज सुद्धा भरला नाही की नार्को टेस्टसाठी, तिथं त्यांनी माघारी घेतली। आणि वारंवार जरांगे पाटलांचं कट रचायचं, जीव मारण्यासाठी गोळ्या घालतो, तुला मारून टाकतो। मग ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिसत नाही का? ह्यांना नेमकं कोण पाठीशी घालतंय की उठलं सुटलं जरांगे पाटील? अरे गोळ्या घालायला काय प्रशासन तुमच्या घरचं झालंय का काय? नेमकं कायदा सुव्यवस्था हाय कशाला? का फक्त मराठ्यांना दाखवायला हाय कायदा सुव्यवस्था? का ही कॉल रेकॉर्डिंग ही ऐकून घेतं? तुम्हाला दिसत नाही का सोशल मीडियावर? फडणवीस सरकारला सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे, जर जरांगे पाटलाला काय झालं असं बोलत 2 महिने सुद्धा असं नीट असं गेलेलं नाही तर की जरांगे पाटलांना काय तर कटकारस्थान केलेलं, जरांगे पाटलांबद्दल व्हिडिओ रेकॉर्डिंग तर येत आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग तर येत आहे सोशल मीडियावर, नाहीतर आता गोळ्या घालीन। मग ह्याचं काहीतरी बंदोबस्त करणं सरकारचं कर्तव्य नाही का?
सर्वसामान्य जनतेने काय जरांगे पाटलांनी काय कुणाची घरं मोडले ती का खंडण्या गोळा केले त्या का लोकांचा संसार उद्ध्वस्त केले आता गोरगरिबासाठी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या माणसाला जर तुम्ही संपवाय निघाला तर तुमच्या सरकारवर सुद्धा काय आम्हाला घेणं सरकारनं तर कशाला तर जर अन्यायासाठी लढणाऱ्या माणसाला जर तुम्ही वारंवार ट्रोल करता आणि आता ती चिखला गावामध्ये प्रकरण झालं त्या वाघची कपडे फाडली कुठली स्त्री हाताने कपडे फाडेल एवढं तिला इज्जत नाही का अहो धंदावाल्या बाईला सुद्धा इज्जत असते पण वारंवार उठते ती सुटते ती तिनंच कपडे फाडली लाज पण तुम्हाला वाटत नाही आणि ती एकतर पट्ट्या म्हणला चिखला गावात जरांगे पाटलांना येऊन दाखवा माघारी जाऊ देणार नाही होय रे बाबा तुम्ही लायसन काढले तुमच्या मागचा आकार लय मोठा आहे त्यामुळे तुम्ही जरांगे पाटलांना माघारी जाऊ देणार नाही आणि मराठी बसतील बांगड्या घालून कळलं तुम्हाला हा तुम्ही काय जरी जरांगे पाटलाला केलं तर आम्ही शांत ऐकून घेणार आहे आमच्यात काय गडे इथं काय सुद्धा नाही तुम्हीच आहे तेवढं अरे काय तुम्ही तमाशा लावलाय तुम्ही राजकारण केलं तुम्ही जातीभेद केलं तुम्ही जातीमध्ये तेढ निर्माण केली आणि वर्ण म्हणता जरांगे पाटलाला ट्रोल करता जरा जनाची नाही मनाची तर पाहिजे इज्जत धंदेवालीला सुद्धा असती समजलं का आणि उठताय सुटताय तिनं हाताने कपडे फाडली आणि तिच्या भावजाईने कपडे फाडली स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही काय पण बोलता काय एका स्त्रीच्या इज्जतीला हात घालता काय शरम वाटायला पाहिजे माझी राज्याच्या मुख्यमंत्र्याला हात जोडून विनंती हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि त्या वाघताईला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या प्रकरणातील सर्व आरोप्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भांडण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरूनच आहे पण ह्यांनी काय केलंय राजकीय वळण दिलंय त्याला आणि उगा मोकाट कुत्री बोंबलत सुटली ती सोशल मीडियावर तिनं हाताने कपडे फाडले आणि जरांगे पाटलांना तिथं जाऊन पेटवलं अरे काय पेटवलं तुम्ही पण आता त्याच्यावर राखेच वाचायला लागलाय ना तुम्ही पण म्हणताय ना जाताय मेळावा घेताय भाषण करताय म्हणताय जरांगे पाटलाला येवा आणि माघारी जाऊ देणार नाही मग ही नाही का पेटवल्यासारखं वाटत जरा विचारायचं ना स्वतःला का आम्ही ग बसतो म्हणजे काय आम्ही शेंडबिंड समजायला लागला काय आम्हाला हा किती दिवस तुमचं आम्ही सण करायचं बाद झाला तर तुमचा खपून घ्यायचं लय बोलायला लागलाय ती मंगेश ससाने ही अवकातीत राहायचं जास्ती बोलायचं नाही सांगून ठेवते इज्जत धंदेवालेला सुद्धा असते आणि जरांगे पाटलाच्या जर केसाला धक्का लागला तुम्ही मुळात पेटवायची भाषा बोलताय आणि आम्ही न्याय हक्कासाठी जरांगे पाटील तिथं गेले तर तुमच्या बुडाला आग लागली खास करून ह्यात मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे खरं तर ह्या लोकांनी जातीमध्ये तळ निर्माण केली आणि ट्रोल फक्त जरांगे पाटलांना करायचं आम्ही किती दिवस सहन करायचं आणि कायदा आम्हाला हाय त्यांना नाही का कायदा डायरेक्ट सोशल मीडियावर मराठ्यांच्या आया बहिणीला ही शिव्या आईवरनं शिव्या देते ती तेव्हा ह्यांना वाटत नाही का काय लाजबीज आणि आम्हाला कायद्याची भाषा शिकवायची आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला कमेंट करायच्या डायरेक्ट आईवरनं शिव्या द्यायच्या शरम नाही वाटत खालच्या लेवलला कमेंट का तुम्हाला का आम्ही आमंत्रण पाठवलं का आमचं व्हिडिओ बघा म्हणून तुम्ही म्हणताय आम्हाला आमचा हक्क आहे अरे काय आमच्या व्हिडिओला घाण कमेंट करायचा तुमचा हक्क आहे का जरांगे पाटलाला ट्रोल करायचा जरांगे पाटलांच्या कंदे समर्थकांना ट्रोल करायचं चाललंय काय तुमचं सोशल मीडिया तुमच्या बापाचे आहे का अवकातीत राहायचं सांगून ठेवते मी आतापर्यंत गवसले गोळ्या घालीन म्हणजे लायसन काढलंय का तुम्ही कटका रस्ता रचलं आता 2 महिने झाले प्रकरण शांत होऊन तोपर्यंत गोळ्या घालीन रोज ह्यांचं कट अँड कार असताना गोळ्या घालीन ह्यांनी जरांगे पाटलांना संपवायशिवाय तर ही दुसरं काय करतच नाही ती तरी सुद्धा ह्या मुख्यमंत्र्याला कधी दिसत नाही आणि त्यांच्या त्या बांडगोळांना सुद्धा सगळे असलीच आहे ते आणि ट्रोल फक्त मराठ्यांना करते ती मुख्यमंत्र्यांना ह्यात लक्ष द्यायला पाहिजे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आम्हाला आमची सहनशीलता संपले जरांगे पाटलांना जर काय झालं ना तर आमच्याशी गाठ आहे मराठ्याशी गाठ आहे जय शिवराय